Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रातील एफडीए डिपार्टमेंट किती महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी ते कसं निगडित आहे हे तुकाराम मुंडे आयुक्त म्हणून आल्यानंतर कळायला लागले. IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाचा जो पदभार आहे तो स्वीकारताच धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या हॉटेल्स, दुकानं, आईस्क्रीम पार्लर असतील किंवा वेगवेगळी आस्थापनं असतील या ठिकाणी भेसळ किंवा अस्वच्छता आढळतीये अशा ठिकाणी मुंडेंनी धडाधड कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ते सील सुद्धा केलेले आहेत. यामध्ये छोट्या मोठ्या सगळ्या हॉटेल्सचा समावेश आहे. पण आता हायकोर्टाने मुंडेंच्या विभागाला फटकारलंय. आपण भारतात राहतो, वास्तववादी भूमिका घ्या असं मुंबई हायकोर्टाने एका प्रकरणामध्ये म्हटलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोर्टात नेमकं काय घडलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर प्रकरण आहे नवी मुंबईतल्या 4 स्टार हॉटेलचं, ज्याचं नाव आहे पार्क इन. पार्क इन या हॉटेलवर एफडीएने कारवाई केली होती. एफडीए अनेक आस्थापनांवर धडक कारवाई करते. अशाच पद्धतीनं त्यांनी पार्क इन या हॉटेलवर देखील कारवाई केली होती. 3 जुलैला या हॉटेलवर इन्स्पेक्शन करण्यात आलं. या इन्स्पेक्शनमध्ये एफडीएला स्वच्छता, सॅनिटेशन, अन्न साठवणूक, अन्नाची हाताळणी यामध्ये त्रुटी आढळल्या होत्या. या तपासणीनंतर या हॉटेलचं लायसन्स तात्काळ एफडीएकडनं रद्द करण्यात आलं होतं. या कारवाईच्या विरोधात हॉटेलने हायकोर्टामध्ये 6 जुलैला केस दाखल केली. हायकोर्टाने एफडीएला पुन्हा एकदा हॉटेलची तपासणी करण्यासाठी सांगितलं होतं. 20 जुलैला ही पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. 22 जुलैला या तपासणीचा रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये 95% ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळे नियम आहेत ते योग्य असल्याचं सांगण्यात आलं. परंतु डिश साफ करण्याचं ठिकाण असेल किंवा गोड पदार्थ बनवण्याचं ठिकाण असेल तिथे झुरळ आढळून आली होती. सगळे नियम पाळले गेलेत, परंतु केवळ 2 झुरळं दिसली म्हणून हॉटेलचं लायसन्स रद्द करणं हे योग्य नसल्याचं हॉटेलकडनं लढणारे जे वकील आहेत त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं. कोर्टाने ही याचिका आता निकाली काढली आहे आणि एफडीएची कारवाई रद्द केली आहे. कोर्टाने म्हटलंय की केवळ 2 कॉकरोच सापडले म्हणून संपूर्ण हॉटेलचं लायसन्स सस्पेंड करणं हे काही योग्य नाही आहे. आपण भारतात राहतो, आपल्याला वास्तववादी भूमिका घ्यायला हवी असं कोर्टाकडनं आता एफडीएला सांगण्यात आलंय. कोर्टाने एफडीएची जी कारवाई आहे ती रद्द केल्याने हॉटेलला पुन्हा एकदा त्यांचा परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. या सुनावणीमध्येच कोर्टाने एफडीएला एक रिपोर्ट देखील मागितलाय. आतापर्यंत तुम्ही किती आस्थापनांची तपासणी केली आहे याची माहिती कोर्टाने मागवली आहे. त्याचबरोबर किती आस्थापनांवर कारवाई केली आहे याची देखील माहिती मागवली आहे. तुम्ही हायकोर्ट आणि मंत्रालयातलं कॅन्टीन तपासलंय का असा थेट सवाल देखील हायकोर्टाने एफडीएला केलाय. दरम्यान कोर्टाने हॉटेलकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतलंय. त्यामध्ये यापुढे संपूर्ण स्वच्छता आणि नियम पाळले जातील असं लिहून घेण्यात आलंय. अटींची पूर्तता जर हॉटेलने केली नाही तर एफडीए त्यांच्यावर कारवाई करू शकेल असं देखील कोर्टाने आता यामध्ये सांगितलेलं आहे. आता शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या आस्थापनांची देखील तपासणी केली आहे का याची विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली आहे. त्याची माहिती सरकारकडनं पुढच्या सुनावणीमध्ये देण्यात येणार आहे. तुकाराम मुंडे यांनी कारभार हाती घेतल्यापासून त्यांनी कारवाईचा धडाका लावलाय. मुंबई, पुण्यातील अनेक हॉटेल्सवर त्यांनी कारवाई केली आहे. मुंडेंच्या कारवाईमुळे आता हॉटेल चालकांकडनं देखील अधिकची खबरदारी घेण्यात येते. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.